सुंदर असा वातावरण आहे, छान नजारा आहे. इथे बसलेला आहे एक लहान असा घोणस साप, याला इंग्लिश मध्ये रसल वायपर म्हणतात. असला साप दिसला तर यापासून लांबच राहायचा, स्वतःहून रेस्क्यू करायचा प्रयत्न करायचा नाही. भारतात 40% जे साप दंश झाल्यानंतर जीव जातात म्हणजे प्राण जातो, त्याचे कारण म्हणजे हा रसल वायपर आणि सॉस्केल वायपर म्हणजे घोणस आणि फोर्सा. याचा हिमोटॉक्सिन विष असतो, हा ब्लड क्लॉटिंग करतो. याचा नर्वस सिस्टमवर अटॅक नाही होत डायरेक्ट, हा ब्लड क्लॉटिंग करतो. नाग, मण्यार हे सगळे असतात, हे नर्वस सिस्टमवर अटॅक करतात. याचं हिमोटॉक्सिन आहेत, न्यूरोटॉक्सिन नाही, म्हणून हा ब्लड क्लॉटिंग करतो. आणि एकदमच विषारी साप आहे हा. क्रॉस काय लांब जरा का तिथूच की जरासं मिस्टेक झालं ना पटकन सावळलं. माझा तर एक सल्ला आहे, या सापापासून लांबच राहायचा. ज्याला सापांची जाणीव नाही त्याने कदाही या सापाला कधी पकडायचा प्रयत्न करू नका, स्वतःहून रेस्क्यू करू नका. तर मित्रांनो, यामध्ये गैरसमज असे होते की हा अजगरासारखा दिसतो म्हणून लोक याला अजगराचा पिल्लू समजून पकडायला जातात आणि यामध्येच जीव गमावून बसतात. तर आपल्याला सकाळीच हा साप मिळालेला आहे. सकाळचे 7 वाजले. याला आपण थोड्याच वेळात आपण याला एका चांगल्या ठिकाणी रिलीज करू.